देवाची न द्याव जन्मभरी अंगाई 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 तान्ह्या बाळाची कांगाई कुणी केली अंगाई अंगाई अंगाई. कोण आहे? का गायची थांबलीस? इतकं छान गात होतीस. माऊला झोप लागावी म्हणून गात होते. आता झोपली माऊ म्हणून थांबले. अशीच गात राहिलीस तर मी सुद्धा गाढ झोपून जाईन. अंगाईनं लहान मुलांना झोपवण्यासाठी गातात, मोठ्या माणसांना नाही. अगं तू गायलीस ना तर मी विसरून जाईन की मी मोठा झालोय. इतकी छान गात होतीस. गा ना. अहो, आज बोलताच थट्टा मस्करीचा मूड दिसतोय. अजिबातच नाही. पण तुझं गाणं ऐकलं आणि सगळा आळस निघून गेला माझा. जानकी, थोडे जरी कष्ट घेतले असतेस ना तरी किती छान गायिका झाली असतेस तू. आओ ठाकुर, हमको मालूम था तुम जरूर आओगे. नुसतं येऊन काय उपयोग आहे? जे आम्हाला हवं ते तुम्ही बोलायला पाहिजे ना. मला तुमचा प्रस्ताव मान्य आहे. जानकी मॅमला संपवण्याच्या कामात मला म्हणजे मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. जानकी मॅम, अहो एकट्याच कशाला बाहेर आलात? काही हवं होतं तर मला आवाज द्यायचा. तुम्ही पडला असतात तर मला बोलणी खावी लागली नसती का? अहो, या सगळ्याची आता हळूहळू सवय व्हायला पाहिजे ना, म्हणून बाहेर आले. पण मग नंतर काहीतरी गोंधळ झाला माझा. अहो पण त्याच वेळेला तुम्ही पडला असता तर? अहो पण धडपडल्याशिवाय या सगळ्याची सवय कशी होईल? बरं, कशासाठी बाहेर आला होता? काही हवं होतं का तुम्हाला? हो, आत्याबाईंच्या खोलीमध्ये जायचं होतं. मला सोडता? बरं, चला. बहिरी आहे काय बाई? अरे कडे झाला. हे बघा, काही टेन्शन असेल तर मला सांगू नका. आता फक्त कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये यायचं एवढंच सांगा. कारण मला माहिती आतापर्यंत तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये सगळं ओकून टाकलं असेल. झालं तुमचं बोलून. आता बातमी आहे का? ही फुल टाइम नर्स आहे की नाही, ही जानकी हत्या समितीची फुल टाइम मेंबर झाली बर का. काय सांगताय काय तुम्ही? मग यालाच म्हणतात आश्चर्याचा धक्का बसणं. मला कळत नाहीये नक्की कोण व्यक्ती आहे, पण कोणीतरी मुद्दामून हे सगळं वागतं एवढं नक्की. अगं पण मग इतके दिवसात मला बोलली का नाहीस तू? इतके दिवस मी ताच पडत होते ना, पण आता मला हळूहळू अंदाज यायला लागलाय. कोणीतरी ना मला दिसत नसल्याचा फायदा घेत आहे. संशय तरी कोणावर घ्यायचा ग? सगळी आपली घरातलीच तर माणसं आहेत. पण असं काही होत असेल तर काहीतरी करायला पाहिजे ना. काय करणार आहात तुम्ही? काय करणार आता ते तू माझ्यावर सोपव ना. मी बघते काय करायचं ते. काय गडबड चालली? नाही, काय नाही. आपलं घर दाखवत होते कानंताईंना. मिसेस बेलोसे जानकी मगाशी सांगत होती त्या आय ड्रॉप्स मध्ये काहीतरी गडबड आहे. पाण्यासारखं आहे म्हणे ते औषध. काय झालंय काय नक्की सांगा तरी मला. ऍक्च्युली सर, कसा काय निष्काळजीपणा केला त्या केमिस्टनं. एक काम करा, ही बाटली माझ्याकडे द्या. मी पांडूला पाठवतो आणि त्या केमिस्टला विचारायला लावतो. भाऊजी, मी जाऊन आणू का औषध? मला माहिती आहे ते दुकान. तो केमिस्ट ओळखतो मला. पटकन दिल बदलू. तू जायची काही गरज नाहीये.